नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए थर्ड इयर 5th सेमिस्टर विषय इतिहास. तर आज आपण प्रकरण दुसरे युरोपच्या आशियातील वसाहतवाद हा आपण अभ्यासत आहोत. ह्या प्रकरणाविषयी मी ह्याच्या अगोदर भौगोलिक शोधांची कारणे, युरोपियन वसाहतवादाचं पार्श्वभूमी, नवीन भौगोलिक शोध, वसाहतवादाचा प्रारंभ, तसेच वसाहतवादाची मुख्य उद्दिष्टे, आशियातील युरोपियन वसाहतवाद हे मुद्दे शिकवलेले आहेत. तर आज आपण युरोपच्या आशियातील वसाहतवाद हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अभ्यासणार आहोत. यामध्ये भारतामध्ये युरोपियन राष्ट्रांनी कशा प्रकारे प्रवेश केला, मुख्यत्वे ब्रिटिशांनी कशा प्रकारे प्रवेश केला ह्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर प्लासीची जी लढाई आहे, प्लासीचा जो युद्ध आहे हा अत्यंत महत्त्वाचा युद्ध आहे. कारण प्लासीचा युद्ध हा बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेला आहे. आणि प्लासीच्या युद्धामुळेच ब्रिटिशांनी भारतात राजकीय सत्तेचा पाया घातला असं म्हटले जाते. त्याच्यामुळे हा युद्ध अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हे प्लासीचे युद्ध कसे झाले, कोणामध्ये झाले, त्याचे परिणाम काय झाले, कशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये घातला गेला, ह्याविषयीची माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. ठीक आहे. तर बघा, भारतामध्ये जी बंगालची सत्ता होती ती बंगालची सत्ता मोगल बादशहाच्या अखत्यारीत चालायची, त्याच्या आदेशानं चालायची. परंतु बंगालचे सुभेदार जो मुर्शिद कुली खान होता हा पहिला सुभेदार आहे. तर यांनी काय केलं, बंगालच्या सुभ्याचा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तो सुभा किंवा बंगालचा प्रांत स्वतंत्र आहे असं जाहीर केलं. आणि जाहीर केल्यानंतर जो फारुख शेर बंगालचा भारताचा मोगल बादशाह होता, याने ब्रिटिशांना 1717 मध्ये ज्या सवलती दिलेल्या होत्या जकातमुक्ती परवान्याच्या, त्याचा विरोध केला आणि इजारा व्यवस्था चालू केलेली आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासूनच बंगालचे सुभेदार कोण होते आणि नंतर बंगालचा नवाब कसा बनला ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहोत. त्यानंतर आहे सुजाउद्दीन. तर सुजाउद्दीन याची कारकीर्द आहे 1727. हा मुर्शिद कुली खानचा जावाई होता. यांनी ओरिसा आणि बंगाल प्रांत एकत्र केले आणि याच्यामुळे खूप मोठा असा विस्तीर्ण बंगाल प्रांताची निर्मिती झाली. त्यानंतर सुजाउद्दीनचा मुलगा होता सरफराज खान, हा बंगालचा सुभेदार बनलेला आहे. आणि त्याच्यानंतर अलीवर्दी खान हा खूप महत्त्वाचा सुभेदार आहे, सुभेदार नाही तर नवाब आहे. तर हा नायब सुभेदार म्हणून सरफराज खानच्या काळामध्ये होता. मग त्यांनी सरफराज खानला ठार करून हा नवाब झाला. नवाब होण्यासाठी यांनी काय केलं, मोगल बादशहाला वार्षिक 1 कोटी रुपये दिले आणि सनद मिळविली कशाची, नवाब पदाची. आणि वरील जे तिन्ही नवाब आहेत यांनी ब्रिटिशांना कोणत्याच प्रकारे विशेष अधिकाराचा वापर करू दिला नाही. आणि यांनी कलकत्ता व चंद्रनगर ह्या वसाहतीवर, म्हणजे कलकत्ता जी वसाहत होती त्या वसाहतीवर किंवा वसाहतीच्या आजूबाजूंनी ब्रिटिशांनी तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला किंवा तटबंदी बांधितली होती. तर चंद्रनगरवर फ्रेंचांनी तटबंदी बांधितली होती, याला विरोध केला अलीवर्दी खानने. आणि नंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नाही आहे, नातू, मुलीचा मुलगा सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब बनतो. आणि बंगालचा नवाब बनल्यानंतर ह्याच्या काळामध्येच तटबंदी प्रकरण आहे ते निर्माण होते. तटबंदी प्रकरण काय, आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं होतं की कलकत्ता आणि चंद्रनगर अनुक्रमे इंग्रज आणि फ्रेंच यांनी तटबंदी बांधलेली होती. आता तटबंदी का बांधली, कारण युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झालेले होते
इंग्रज आणि फ्रान्स यांच्यामध्ये, आणि त्याचा इफेक्ट, त्याचे पडसाद भारतामध्ये निर्माण होतील ह्या भीतीने ह्या तटबंद्या त्यांनी बांधलेल्या होत्या. परंतु ह्या तटबंद्या बांधल्यामुळे जो फारुख सियारने 1717मध्ये जकातमुक्ती परवान्याचा लाभ ब्रिटिशांना दिलेला होता, तर त्याचा गैरफायदा ह्यांनी घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी आदेश काढला की दोन्हीही कंपन्यांनी चंद्रनगर आणि कलकत्त्याच्या तटबंद्या ज्या आहेत त्या पाळाव्यात. यामध्ये जे फ्रेंच असतात, फ्रेंचांनी आदेश पाळला, त्यांनी तटबंदी पाडली चंद्रनगरची, परंतु इंग्रजांनी कलकत्त्याची तटबंदी पाडली नाही. त्याच्यामुळे त्याला प्रचंड असा राग आला, आणि राग आल्यामुळे त्यांनी आपले सैनिक घेतले. सैनिक घेऊन कासिम बाजार नावाची जी फॅक्टरी होती त्या फॅक्टरीवर हल्ला चढविला आणि तिला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर महत्त्वाचे एक अधिकारी आहे बॅट्स, यालासुद्धा युद्धकैदी बनविले. आणि 15 जून 1756ला जो विल्यम फोर्ट किल्ला बांधलेला होता ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या आतमध्ये, त्या किल्ल्याला वेढा दिला. त्यामुळे इंग्रजांना वाटलं आपण सिराजउद्दौलाच्या समोर टिकू शकणार नाही. त्यामुळे ते शरण आलेत, आणि शरण आल्यामुळे त्यांनी आपला एक महत्त्वाचा माणूस माणिकचंद यांच्याकडे त्या कलकत्त्याच्या किल्ल्याची किंवा वसाहतीची जबाबदारी सोपवितो, आणि स्वतः कुठं निघून जातो? मुर्शिदाबादला निघून जातो. ह्याच काळामध्ये अंधार कालकोठडीची घटना किंवा अंधार कोठडीची घटना घडलेली आहे. तर काही इतिहास तज्ज्ञ किंवा काही इतिहासकार, विशेषतः पाश्चात्य इतिहासकार, ही घटना खरी आहे असं मानतात, तर भारतीय इतिहासकार ही घटना खोटी असं मानतात. परंतु ती घटना अशी होती की नवाबाने जेव्हा विल्यम फोर्टला वेढा दिला त्यावेळेस 146 युद्धकैदी पकडले ब्रिटिश व्यक्ती, आणि ते 14x14.10 फुटाच्या खोलीमध्ये काय केलं? डांबून टाकले. आणि डांबून टाकल्यामुळे त्यापैकी 123 जे युद्धकैदी असतात ते गुदमरून मरण पावतात, आणि फक्त 23 युद्धकैदी जिवंत राहतात. यामध्ये हालवेल नावाचा एक युद्धकैदी होता, तो स्वतः इथला साक्षीदार होता असं पाश्चात्य इतिहासकार म्हणतात. आणि ह्या अशा घटनेमुळे राजर ड्रेक जो असतो विल्यम फोर्टचा किल्लेदार आणि त्याचे साथीदार हे फुलटा बेटावर पडून जातात. पडून गेल्यानंतर ते काय करतात? मद्रासला माहिती पाठवितात आणि सांगतात की आम्हाला तुम्ही मदत करा, सिराजउद्दौलाच्या बाबतीत आमचं असं असं प्रकरण झालेलं आहे, आमच्यावर हल्ला केलेला आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा. त्यावेळेस ॲडमिरल वॉटसन 14 डिसेंबर 1756ला ॲडमिरल वॉटसन आणि कर्नल जो असतो रॉबर्ट क्लाइव्ह, हा रॉबर्ट क्लाइव्ह तो आहे जो तिसरा इंग्रज कर्नाटक युद्ध जिंकून देतो. तर त्याला मदत मागतात, आणि मदत मागितल्यानंतर सिराजउद्दौलाच्या विरोधामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह युद्धनीती तयार करतो. त्याला वाटतं आपण सामोरासमोर जर लढाई केली, आमोरासमोर जर लढाई केली तर आपला टीका लागणं शक्य नाही, म्हणून तो काय करतो? फंद फितुरीचा मार्ग अवलंबतो. तर फंद फितुरीच्या मार्गामध्ये बघा काय आहे की त्यांनी काय केलं, जो किल्लेदार असतो माणिकचंद याला आर्थिक लालच देतो. पहिला फितूर झालेले अधिकारी आहेत, त्याला आर्थिक लालच देतो, किल्लेदार असतो, आणि आपल्या बाजूने वळवून घेतो. नंतर मीर जाफरचा जो सेनापती असतो त्याचा जावाई सिराजउद्दौलाचा जावाई सिराजउद्दौलाचा नाही, अलीवर्दी खानचा जावाई असतो, हा सेनापती असतो. कुणाच्या सैन्यामध्ये? सिराजउद्दौलाच्या सैन्यामध्ये. याला फितूर करतो आणि सांगतो की जेव्हा युद्ध आम्ही जिंकू तेव्हा बंगालचा नवाब आम्ही तुला बनवू. अशा प्रकारे त्याला नवाब पदाचा लालच देतो आणि मिर्जाफरला आपल्याकडे वळवितो. त्यानंतर ओमीचंद नावाचा व्यापारी असतो. हा व्यापारी खूप असा मोठा व्यापारी असतो. कधीकाळी गरज जर पडली तर सिराजउद्दौलाला आर्थिकदृष्ट्या मदत करणारा हा व्यापारी असतो. कोण? ओमीचंद. यालासुद्धा आपल्या बाजूला रॉबर्ट क्लाइव्ह वळवून घेतो. त्यानंतर आहे जगत सेठ. जगत सेठ हा बंगालचा मोठा पेढीवाला असतो.
हा सुद्धा आर्थिक मदत कधी काळी सिराज उद्दौलाला पोहोचवत असतो किंवा मदत करीत असतो. तर याला सुद्धा आर्थिक लालच देऊन रॉबर्ट क्लाईव्ह आपल्याकडे वळवून घेतो. लष्करी अधिकारी असतो खादिम खान, याला सुद्धा रॉबर्ट क्लाईव्ह पैशाचं लालच देऊन आपल्याकडे वळवून घेतो आणि बंगाल राज्याचा कोषाध्यक्ष असतो राय दुर्लभ, हा कोषाध्यक्षाला सुद्धा आपल्याकडे तो वळवून घेतो. तर अशा प्रकारे सर्वचे सर्व महत्त्वाचे प्यादे किंवा सर्वचे सर्व महत्त्वाचे व्यक्ती आपल्याकडे वळवून घेतो. आता तुम्ही बघू शकता एवढे महत्त्वाची व्यक्ती ब्रिटिशांना जाऊन जरी मिळत असतील तर सिराज उद्दौलाचा निभाव लागू शकतो का? अजिबात नाही. अशी परिस्थिती निर्माण करून नंतर प्लासीच्या युद्धाची तयारी कोण करतो? रॉबर्ट क्लाईव्ह करतो. आणि सिराज उद्दौलाला सुद्धा नंतर माहिती प्राप्त होते की रॉबर्ट क्लाईव्ह सैनिक घेऊन आक्रमण करत आहे, म्हणून तो सुद्धा आपल्या संरक्षणासाठी किंवा बंगालच्या संरक्षणासाठी युद्धाची तयारी करतो. आता बघा प्लासीची लढाई कशी होते. प्लासीची लढाई 23 जून 1757ला झालेली आहे. केव्हा? 23 जून 1757ला. तारीख लक्षात ठेवायची, एका वाक्यामध्ये विचारलं जाते. तर 23 जून 1757ला मुर्शिदाबादची बंगालची राजधानी होती. त्याच्या दक्षिणेला 22 मैल अंतरावर प्लासी येथे दोन्ही सैन्यांची गाठ पडते. कुणाकुणाच्या? सिराज उद्दौलाचे सैनिक आणि ब्रिटिशांचे सैनिक. यामध्ये बघा नवाबांचे सैनिक म्हणजे सिराज उद्दौलाचे सैनिक किती असतात? 50,000 सैन्य असतात. आणि ब्रिटिशांचे जे सैन्य असतात फक्त 3,200 सैनिक असतात. तर 3,200 सैनिकाची वर्गवारी मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. 950 युरोपियन सैनिक, 100 युरोपियन तोफची म्हणजे तोफा चालविणारे, 50 इंग्रज नाविक आणि 2,100 म्हणजे 2,000 म्हणजे 100 म्हणजे 2100 भारतीय सैन्य. अशा प्रकारे 3,200 सैन्य असतात फक्त कोणाकडे? रॉबर्ट क्लाईव्हकडे म्हणजेच ब्रिटिशांकडे. आणि 50,000 सैनिक असतात बंगालचा जो नवाब असतो सिराज उद्दौला ह्यांच्याकडे. आता तरी पण आमोरासमोर 23 जून 1757ला हे सैन्य भिडतात आणि फंद फितुरीमुळे हे प्लासीचे युद्ध जिंकले जाते. कोणत्याच प्रकारची आमोरासमोर लढाई होत नाही. तर काय होते? जो मिर्झापूर असतो, मिर्झापूर हा ब्रिटिशांना जाऊन मिळाल्यामुळे तो सिराज उद्दौलाला उलटा सल्ला देतो की तुम्ही पळून जावे या युद्धातून आणि स्वतःचे जीव वाचवावे. आणि सर्वचे सर्व महत्त्वाचे अधिकारी वर सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांना जाऊन मिळतात. त्याच्यामुळे हे लुटूपुटूची लढाई होते. वास्तविक निकाल पहिलेच लागलेला असतो की या युद्धामध्ये विजय कोण ठरणार. तशा प्रकारे हे युद्ध ब्रिटिश फंद फितुरीने जिंकतात. यामध्ये रॉबर्ट क्लाईव्हचा डोका असतो, चतुराई असते, युद्ध कौशल्य असते आणि भारतीय लोकांचा विश्वासघातकीपणा असतो. म्हणूनच ब्रिटिशांनी भारतामध्ये आपला पाय रोवलेला आपल्याला आढळतो. तर सिराज उद्दौलाला पळून जायला सांगितल्यामुळे तो पळून जातो, मुर्शिदाबादकडे पळून जायला निघतो. तेव्हा मिर्झापूरचा मुलगा मरीन हा सिराज उद्दौलाच्या पाठीशी लागून नंतर त्याला पकडून त्याच्या मुंडकोट छाटतो, म्हणजेच त्याला ठार करतो. अशा प्रकारे ही प्लासीची लढाई आहे. या प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांनी भारतामध्ये राजकीय सत्तेचा पाया रोवलेला आहे. तर मीर जाफरला नंतर नवाब बनविलं जातं. याचा मीर जाफरचा कालावधी आहे 1757 ते 1760. तर युद्धानंतर बंगालचा नवाब कोण बनतो? मिर्झाफर बनतो. बघा, मिर्झाफर बंगालचा नवाब बनतो. त्याच्या मोबदल्यामध्ये तो काय काय ब्रिटिशांना देतो बघा. नवाब पदासाठी कंपनीच तो 1,70,00,000 रुपये नुकसान भरपाई देतो युद्धाची पहिलं. नंतर 24 परगण्याची जहागिरी देतो. नंतर
50 लाख रुपये इंग्रज सैन्य व नाविक यांना देतो. रॉबर्ट क्लाइव्ह याला 2,34,000 पौंड वैयक्तिकरित्या देतो. त्यानंतर वॉटसनला 10 लाख रुपये देतो. त्यानंतर बंगालमधील सर्व वसाहती ब्रिटिशांना होतील असा करारनामा लिहून देतो. त्यानंतर जे 2 प्रांत होते कोणाचे, ब्रिटिशांचे, मुंबई व मद्रास प्रांत, ह्या इलाख्याचा खर्च बंगालने करावा अशा प्रकारे त्याच्यावर तो खर्च थोपविला जातो. त्यानंतर निर्याती मालाची किंमत बंगालच्या उत्पादनातून द्यावी अशा प्रकारे अक्षरशः बंगालची लूट रॉबर्ट क्लाइव्ह माजवतो. आणि ही लूट एवढी प्रचंड असते की त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही. आणि ह्या ब्रिटिशांच्या ज्या मागण्या नंतरच्या काळामध्ये सदोतीत वाढणाऱ्या मागण्या असतात. शेवटी अशी वेळ येते की कोणत्याच प्रकारची मागणी आर्थिक म्हणा मीर जाफर पूर्ण करू शकत नाही. त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह किंवा कंपनीला असं वाटते की मीर जाफर आता काही कामाचा राहिलेला नाही आहे, म्हणून आपल्या मागण्या पुन्हा लालचपणाने पूर्ण करण्यासाठी मीर कासिम, मीर जाफरचा जावाई असतो हा मीर कासिम कोणाचा जावई असतो, मीर जाफरचा. याला सांगतात आम्ही तुला बंगालचा नवाब बनवू, तू आमच्या मागण्या पूर्ण कर. तर मीर कासिम बंगालच्या नवाबाच्या पदासाठी ही अट मान्य करतो आणि शेवटी मीर जाफरला त्या पदावरून दूर करतात, बंगालच्या नवाब पदावरून. आणि मीर कासिमला नंतर काय करतात, बंगालचा नवाब म्हणून ब्रिटिश घोषित करतात किंवा नियुक्ती करतात. नियुक्ती केल्यानंतर मीर कासिम हा मीर जाफरपेक्षा हुशार असतो आणि चतुराईने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आघाडी उघडतो. परंतु ती आघाडी सक्सेस राहत नाही. ह्यांच्याच काळामध्ये बक्सारचे युद्ध होते. त्या बक्सारच्या युद्धामध्ये मीर कासिम दिल्लीचा मोगल बादशाह आणि अयोध्याचा नवाब तीनही जणांचं ह्या युतीचं पराभव होतो. आणि प्लासीच्या लढाईमध्ये घातलेला जो पाया आहे हा बक्सारच्या लढाईमध्ये भक्कम होतो. आता बक्सारची लढाई कशी होते, कशा प्रकारे युती तयार होते, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कशी कारवाई होते आणि बक्सारचे युद्ध कसं घडते, ह्याविषयीची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.